आणि जर काय म्हणाल, दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली सुरू झाली काल, काय लोकांचं म्हणणं आहे, काय आक्रोश आहे, कसं समाजाच्या भविष्याला, समाजाला त्यांच्या मुलाचा, समाजाचा आक्रोश दिसतोय। समाजाला बाकी काय नको आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काही, परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे। हे जवळपास 40-45 वर्षापासूनची मराठ्यांची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं ते द्या, आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागले। ते बनवाबनवी नाटकं, शिष्टमंडळाच्या फेऱ्या, बैठका, हे फक्त दिखाऊपणा जनतेला येड्यात काढायसाठी की आम्ही बैठका घेतोय दाखवायचं, आम्ही समाज चर्चा करतोय ते फक्त दाखवायचं। साधी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला 11.5 महिने लागले सरकार, आणखीन केली पण नाही। मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी? म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक। बरं ते तर करायचंच नाही, गुन्हे सरसकट मागं घ्यायचे, तेही अर्धवट घ्यायचे, अर्धवट सोडून द्यायचे, ही शिष्ट। मुलीच्या शिक्षणाचं तेच EWS विनाकारण रद्द केलं, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं। म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाही, मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले। बरं हे तर केलं इथं नाही थांबले, पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली। म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली, आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांना माहिती। कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं, जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही। कोणीच कोणत्याच जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत। समाजाचं फुकट करत, पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन, समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही, त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना। स्वतःला काहीतरी दाखवलंय, आम्हीच दाखवलं म्हणा, किंवा काहीतरी दिलंय, याच भूमिकेमुळं काही संघटना, काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात। म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली, आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं, समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत, आरक्षणाच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात, यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय। हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा कोणचाच, कितीही नुकसान झालं तरी चालत, पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत। हे सरकार घडून आणायला लागलं। काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले, हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले, आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 4-5 त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे, उघडं पाडायचं काम सुरू केलं आहे। त्यामुळे समाज कसा घरी बसत? एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत 5 होय, त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं। पण मानावं लागण या पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं, त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाही आहे। महाराष्ट्र हा अखंड आहे, इथं वेगळे पण आमच्यात नाही। जसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, मुंबई, हे सगळेचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहेत। ते राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याचं जमत नाही, म्हणजे आमच्या रुटीपिटी व्यवहार होते, आमचे नाते गोते, आमचं रक्त एक आहे, आमची जात एक आहे, आमचं खाणं पिणं एक आहे, आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणं आहे, रोज काही ना काही निमित्तानं। आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही? हे कोण सांगायला लागलं? म्हणजे हे दूषित मन करायचं काम हे राजकारण्यांनी केलं होतं। मराठ्यांनी सगळ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले। यापुढेही बघा तुम्ही, मराठा जातीवंत मराठा घरात नाही झोपू शकत, बसूही शकत। किंवा जिथं जिथं रॅली आहे, ज्या ज्या तारखेला आहे, ज्या ज्या शहरात आहे, पुऱ्या जिल्ह्यातला मराठा ताकदीने येणार। तुम्ही आता पुढेही बघा, सोलापूरनं तर टोकच गाठलं, बोलणाऱ्याचे नरड्यावरच पाय दिला। सोलापूरकरांना बोलायला जागाच नाही ठेवली, असं म्हणणे का त्याचं नरडं दाबून बंद करून टाक। असंच पूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिकपर्यंत ताकदीनं मराठी। एक दिवस काम सोडल्यानं आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर आपण रस्त्यावरती आलं पाहिजे, शांतता रॅलीत सहभागी झाला पाहिजे, असं मराठ्यांनी ठरवलं, आणि मराठ्यांनी ती सुरुवात केली कालपासून। राज ठाकरे धाराशिवमध्ये मराठा
आंदोलकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी राडा झाला. काल नांदेडमध्ये सुद्धा झाले. राज ठाकरेच्या भूमिकेला मराठा समाज आक्रमक होता. नाही नाही, होऊ नाही. मराठा समाजानं उगाच काही असं करायची गरज नाही. मी परवाच सांगितलं होतं, पुन्हा आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो, ते काय अडवायची आणि फाडवायची गरज नाही कोणाला. उगाच किंमत देत बसू नका. माझी विनंती आहे मराठा समाजाला, विनाकारण काय करू नका. कारण ते पुढेही करतील असं वाटलं नव्हतं. कारण आम्ही सगळीकडे सांगितलं, लातूरला इथे सांगितलं, कोणी काय बोललं नाही. पुढेही मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या दुनियात हिंडून द्या, सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही. ज्या दिवशी मराठा ठरवत त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तर मराठा घेणार आहे. आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत. एक मान्य आहे की तुम्हाला बोललेलं सहन होत नाही, तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येतात, तुमची कदरही आम्ही करतो. परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही. कोणीच कोणत्या नेत्याला अडू नका, हिंडून द्या त्याला. मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती विरोधात आहे, कोणत्या नेत्याला मोठं आपण केलं हे मराठ्यांच्या लक्षात येतं आहे. मराठा बदलायला लागला आहे पूर्ण. लोकांच्या लक्षात आहे किती बोलले तरी त्यांच्या चुलत्याला कोणी मोठं केलं आहे हेही लोकांना माहिती आहे. किती लवकर उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे. मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्याकडे, कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणार आहे. फक्त शांत राहा, कोणी आंदोलन करू नका ही विनंती आहे. संयम ठेवा, संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा, हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करू नका, विनंती माझी की त्यांना संयम नको आहे. कारण आपल्या ज्या रॅल्या आहेत त्या रॅल्यासुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडून आणायचा, पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतंय. मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं म्हणजे हे खूप मोठं आमंत्रण आहे त्यांना स्वतःला. त्यामुळे ते धाडस नाही करत. त्यांची इच्छा आहे, सत्ताधाऱ्यांची, देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षड्यंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही. निवेदन करतात पण टप्पर होत नाही. त्यांना माहिती आहे मध्ये गेलं की बाहेर निघतो का नाही. कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची. त्यांचं खूप दिवसापासून हे षड्यंत्र सुरू आहे, धिंगाणा घडून आणायचा, गालबोट लावायचं. पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना की धाके त्यांना. त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा, शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळवून देऊ. धाराशिवमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस चर्चा करून असं पोलिसांनी सांगितलं, मध्यस्थी केली. तसं झाल्यानंतर सुद्धा 11 मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, फक्त सरकारच्या विरोधात, राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा घोषणा दिल्यामुळे. ते कितपत होते? देवेंद्र फडणवीसांचं सत्ता आहे ना बाबा, लय अवघड आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही, अवघड सत्ता आहे. म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले, म्हणून तर मराठे एकवटलेत ना. शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठासुद्धा कदरला आहे की ज्या पक्षाला, ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं, त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षड्यंत्र करतोय, सापळा रचतोय, माझ्या विरुद्ध SIT लावतोय. तसंच त्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्यात धाराशिवच्या, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. हे मराठ्यांच्या आता लक्षात येतं आहे. तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी. 10 वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे. हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे, हीच 12 बलुतेदारांचा आहे, मुस्लिमांचा आहे. तो मला या विधानसभेत कळलं आता कस का देवेंद्र फडणवीसांना कोणची किंमत मोजावं लागते. चलो ओके, धन्यवाद. नाही, प्रश्न आहे. दरेकर म्हणताय ही शांतता रॅली नाही आहे, तर ही द्वेष पसरवणारी रॅली. झालं का करणार, जाऊ दे. अभियाने बाबा त्यांच्या हातात मुख्य सूत्रधार आहेत नाही काय. एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो तसं मेन सूत्रधार आहे बाबा. त्याच्यापासून बोलायला मला भेव वाटते त्याला बोलायला. तो खूप मोठा सूत्रधार आहे. त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केले आहेत, समन्वयक बदनाम नसून बदनाम केलेत, लय मोठं कामगिरी केलेली त्यांनी. म्हणून त्याला मागच्या दारातून घातलं आहे त्याला. ही सत्य परिस्थिती आहे, याच्यात काय खोटेपणा नाही. आता हे अभियान राबवतोय, त्यातला एक जण आता लगेच सुरुवात करणार आहे अभियानाला, संघटनेवाला. परत काही समन्वयक तयार केलेत, त्याने काही आमदार तयार केलेत बोलायला. त्याला आता काय असतं, मराठ्यांचं वाटोळं व्हावा याच्यात त्यांना आनंद आहे आणि आम्हाला आनंद आहे आमच्या मराठ्याचं चांगलं व्हावं. त्यांना वाटतं त्यांचा नेता आणि पक्ष मोठा व्हावा. जात मिली तरी चालत, माझी इच्छा आहे जात तिला तर मरू नाही द्यायचं, हे संपले तरी हरकत नाही. आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर. सामान्य मराठ्यांना असं वाटतं यांना मोठं करून लई मोठी चूक केली,
आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात आहे. बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं. मुंबईतल्या सीटाचं सुद्धा बघा काय होतं. आता तरी आम्हाला थोडंफार मागं पुढं वाटत होतं मुंबईतल्या सीटाबद्दल, पण आम्ही एकूण जे आढावा घ्यायला लागलो ना, भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या सीटाला आणि नागपूरच्या सीटाला काय होतं तुम्ही नुसते मजा बघा. तुम्ही करत राहा म्हणा फडणवीस साहेबाला असंच. तुम्ही अशाच बैठका घ्या, आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा, छगन भुजबळला षड्यंत्र करायला लावा. परत आता नवीन नवीन नेते बोलायला लागले त्यांना बोलायला लावा. तुम्ही संघटना फोडा. याचे परिणाम काय होते तुम्ही थोडे दिवस दमदार राहा. नसता आमचं हायते आरक्षण द्या, आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही 11 महिन्यापासून ज्या मागणीसाठी हे आंदोलन करता, संघर्ष करता, हे सगळे सोयरे, ही सगळी सोयरीची व्याख्या आणि मागणी आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट प्रकाशात भेटलं. ते कुठं सत्य देतात त्यांना मान्य नाही. बघ त्यांना मान्य आहे नाही, कोणाला मान्य आहे नाही याच्यापेक्षा आम्हाला जे मान्य आहे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे. नसता सरकार जाणार, भुजबळचं ऐकायचं तर ऐका म्हणा. ते फक्त भुजबळचे ऐकते, बाकीच्याला मी दोषच देत नाही. हे सगळं मुकादम ते टोळी मुकादम ऊस तोडायचा ते हे टोळ्या बांधतोय सगळ्या. मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते. त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना, यांच्या सगळ्यांमुळे भोगणार ते. नसतं आमची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांसह ठरलेल्या 8-9 मागण्या द्यायच्या ज्या ठरलेल्या आहेत त्या 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. गुन्हेसुद्धा सरसकट आहे. कुणबी नोंदी शोधायच्या बंद केल्यात. हे जे सगळे प्रश्न आहेत 3ही गॅजेट्सचं हे सगळे सोडवायचे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. नसता या लोकांमुळं राज्यातलं भाजप पूर्ण संपून फडणवीस साहेब मोकळे होणार आहे. महाराष्ट्रात निजामी मराठ्यांकडून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा डाव करतायत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यांच्यावर केला ना, ते देते उत्तर. ते मला माहीतच नाही त्यांनी जेम कोण येतं, औरंगजेबाचं कोण येतं, कोणाचे कोण येतं. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे आम्ही गरीब मराठी आहेत. गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं आणि ते कसं देत नाही ते मी बघतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे पावसात भाषण केलं, पावसातल्या भाषणाचा एक उल्लेख केला, पण नाव न घेता एका नेत्याने काय नेमकं. मग आता सगळे जण आहेत पावसात भिजत. ते एकटेच भिजत नाही, ते का नावसंच येत काय. आमचे शेतकरी बी भिजत पावसात, एखादा सरपंच बी भिजतो पावसात. आम्ही जातीसाठी भिजायलो. असं काय पर्टिक्युलर कोणाचं नावच आहे असं थोडंच आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तुम्ही हिंमत करत नाही आरक्षणाबाबत, काय भूमिका आहे याची? कोण म्हणतं येतं प्रसाद लाड म्हणतायत असं. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही ज्यांनी आरक्षण दिलं फडणवीस यांना नेहमी टार्गेट करत राहता. राज ठाकरेंनी आपली भूमिका काही का होईना ती जाहीर केलेली आहे, पण तुमच्यात हिंमत का नाही की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जाबू द्या? तुमच्यात एवढीच हिंमत आहे का म्हणून? तुमच्यात हिंमत नाही का देवेंद्र फडणवीसला आरक्षण द्या म्हणायचं? कवर दुसऱ्याचे घर दाखविता रे तुम्ही. ते बिगर कोकाचं असल्यासारखं कम वागा. रणका वागू नाही कधी, अर्धासारखं वागावं. सांगा ना देवेंद्र फडणवीसला मराठ्यांनीच निवडून दिलंय ना, द्या म्हणा आरक्षण. कशाला लोकांच्या घरात दाखवता उगाच याला बोलत नाही त्याला बोलत नाही. आम्ही 50 वेळेस सांगितलं तुम्हाला आमचं कुणी वाटोळं केलेलं आहे मराठ्यांना चांगलं माहिती. म्हणून तर तुम्हाला 106 माग आमदार निवडून दिले ना, 13% आरक्षण दिलं म्हणून. ते बी तुम्हीच घातलं मराठ्यांना, की तुम्हाला पायाखाली घातलं. तुम्हीच घातलं ते आरक्षण म्हणून मराठ्यांनी तुम्हाला पायाखाली घातलंय. आता पुन्हा मराठ्यांनीच आणलेलं आहे तुम्हाला. आता पुन्हा मराठीच पायाखाली घालणार तुम्हाला जर आरक्षण नाही दिलं. कशाला घरं दाखवून नाटकं करता रे? त्याचे आणि त्याचे घरं दाखविता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अमृतसरला बैठक झाली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची, आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास ठराव देश पातळीवरचे ठराव केलेले आहेत. आणि ओबीसीतून इतर आरक्षण कुणाला देऊ नये असा देश पातळीवर महासंघाने ठराव केलेला आहे. समजा काय होतं त्याला ठराव कोणी करू, मग आम्ही करू तिथं बसल्या बसल्या. हे देऊ नका ते देऊ नका. कायदा काय कोणाच्या मनावर चालत नसतं. ते म्हणतील तसं होत नसतं आणि ते सांगतील तेच होणार असं होत नसतं. जिल्ह्यातील कास्ट व्हरायटीचा विषय प्रत्येक जिल्ह्यामध्ये अडचण आहे. लवकर प्रमाणपत्र द्यायला अधिकारी कार्डवर पैशाची मागणी होते असं म्हणणं आहे. हे सरकारच विचित्र आहे. यांना जाणून बुजून एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने वाटोळं करायचं. उघड उघड सांगतो मी तुम्हाला, धनगर बांधवांकडून निवडून येईपर्यंत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं. एका हाताने मतदान घेतलं, सत्ता हस्तगत केली, दिला नाही. तसंच एका हाताने द्यायचं, दुसऱ्या हाताने वाटोळं करायचं. ही यांची पद्धत आहे. शिंदे समिती गठीत केली,
नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र द्यायला त्यांनीच अडचणी आणायला सुरुवात. प्रमाणपत्र दिले, व्हॅलिडिटीला त्यांनीच अडचण आणली. वंशावळ समिती गठीत केली, तिला काम करायचं सांगितलं नाही. कशाला गठीत केली? नोंदी शोधल्यात, कक्षेच नाही आहेत प्रमाणपत्र देण्यासाठी. ही यांची वागण्याची पद्धतच चांगली नाही. मुलीला मोफत शिक्षण केलं, नुसतं कागदावर ठेवलं, फीस भरून घेतलं. फीस भरायचे झाल्यावर आता मोफत केलं. आता सगळ्या फीस घेतल्यावर इतके उलटे दिमागाचे कामं करते ते. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीला सुद्धा यांनी असंच केलं. हे जाणून बुजून मिळू देत नाहीत. ECBC मराठ्यांनी मागितलं नाही तरी कायदा पारित केला आणि EWS मराठ्यांचं घातलं. एकीकडून EWSचंही प्रमाणपत्र मिळत नाही, त्याचाही फायदा होत नाही. रद्द केल्यामुळं ECBCचं 10% आरक्षण दिलं, त्याची व्हॅलिडिटीची आट घालून ठेवली. व्हॅलिडिटी 1 महिन्याच्या आत निघत नाही आणि 3 राऊंडच्या आत पोरांना ते प्रमाणपत्र द्यायचं. तिथं अधिकाऱ्यांचे काही संप, काही अधिकारी जातीवादी, काही अधिकारी मुद्दाम देत नाहीत आणि सरकारचं वरून प्रेशर तातडीनं देऊ नका. म्हणजे तिन्ही बाजूने यांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलं. याची 10% मागणी नसून बळच लादलं. बरं लादू द्या. EWS रद्द केलं. तुम्हाला कोणी रद्द करायचं सांगितलं? जर ECBCचा कायदा झाला म्हणून ते रद्द करावं लागलं तर ECBCचा कायदाच करायचा नव्हता. तुम्ही 10% आरक्षण द्यायचंच नव्हतं. EWS आमच्या पोरांनी घेतलं असतं. म्हणजे हेच वाटोळे करणारे आणि हेच समजून सांगणारे परत. त्यामुळं लोकांच्या लक्षात आले याने 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं केलं. कारण EWS त्यामुळं रद्द केलं. EWS रद्द करण्याची कोणाची मागणी नाही किंवा 10% आरक्षण देण्याची सुद्धा महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांची मागणी नाही. हे दोनही ECBC देऊन वाटोळं केलं आणि EWS रद्द करून वाटोळं केलं. याला जबाबदार फक्त सरकार आणि हे सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची. काल एक भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं की भोपाळ जिथे जास्त चित्रपट होते त्या आमदाराला पाडा. मग परवा माढा तालुक्यातील नारायण येथे भोपाळ आणि फडणवीसांचा एक कार्यक्रम झाला. मग तिथले आमदार जे आहेत बाबासाहेब शिंदे ते मराठा आहेत, पण मराठ्यांना पण पाडायचं. ते मराठा असू नाही तर ते कोणी असो, आमच्या विरोधात आमच्या अन्नदावशेत कोण काढीत आहे? छगन भुजबळ. ते कोणत्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन हिंदू द्या, ती गेलंच म्हणून समजायचं. त्याला दोषी फक्त देवेंद्र फडणवीस असतात. त्याला जिथं घेऊन येते तेव्हा मराठ्यांच्या अन्नात विष घालायला लागला आणि तुम्ही त्याला घेऊन येताय आमच्या विरोधात. जा घेऊन, तुमचा हक्क आहे कोणाला न्यायचं आणि कोणाला न्यायचं. आमचा हक्क आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. कुठंही न्यायचा म्हणा महाराष्ट्रात, कुठंही न्यायचा. शहरात मुस्लिम समाजाची एक प्रेस झाली, त्याच्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही जनाजी पाटलांच्या आंदोलनात पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे, परंतु त्यांनी आमच्या मुस्लिम आरक्षणासाठी थोडासा प्रयत्न करावा, मदत करायची. आता थोडासा याच्यापेक्षा किती असतो बा मग आहेत का तर कोणीच केला नसतं. आणि मी जाहीर बोललेले, ज्यावेळेस मी बोलतो ना, मी सामान्य साधा माणूस आहे, मी शेतकऱ्यांचं पोरगं आहे. मी असलं ते राजकारणी शक्य पण येत नाहीत मला. मी जे बोलतो ते करतो. मी मागच सांगितलं होतं आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. हे मी 7 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत मुद्दा आहे हातात. मी 2 काम हातात नाही धरत. मी चौंडीला गेलो होतो त्यावेळेसही सांगितलं होतं. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला की धनगराचं मुस्लिमाचं आरक्षण कसं देत नाही तेच बघतो मी यांच्या. कारण मी नुसत्या गरजाना फजन त्यावेळेस आमचा राजकारणाचा काही विषय बी नव्हता 7 महिन्यापूर्वी. हे तरी आत्ता आला विषय. मग तेव्हा का राजकारण डोक्यात होतं का? आम्ही नाही द्वेष करत एकमेकाचा. गावखेड्यात नाहीत विरोधात आम्ही. हे दाखवलं जातं हो, हे दाखवलं जातं. धनगरांचं मराठ्यांचं जमत नाही, मुस्लिमांचं मराठ्यांचं जमत नाही, दलितांचं मराठ्यांचं जमत नाही, 12 बलुतेदारांचं जमत, आमचं सगळ्याचं जमतंय. अहो आमचं धकतच नाही. मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्याशिवाय धकत नाही. अहो रोज बसायला लागतंय, उठायला लागतंय. जा बरं गावखेड्यात तुम्ही सगळे, आणि तुम्ही सगळे गावखेड्यातलेच आहेत. टपरी पुढे उभं राहिलो, चहा प्यात कचाकच घोडले होते त्या कामेकाला. प्रेम येते एकमेकावरती. आम्हाला नाही धकत एकमेकाशिवाय. एकमेकाला बैल दिल्याशिवाय धकत नाही, पाणी दिल्याशिवाय धकत नाही. आम्हाला कुठं मोटरसायकल एकमेकाची घेतल्याशिवाय नाही जाता येत. सगळ्याकडेच मोटरसायकल नाहीत, सगळ्याच मराठ्याकडे मोटरसायकल नाहीत, सगळ्याच ओबीसीकडे नाही आहेत. आम्हाला एकमेकाला सगळ्या मदतीला यायला लागतं. एकमेकाला बैल द्यायला लागतात, आवतं द्यायला लागतात, एकमेकाची पेरणी जावं लागतं. सगळ्याकडे ट्रॅक्टर नाहीत, आम्हाला एकमेकाचे ट्रॅक्टर पण हाणायला लागतात. आम्हाला सुखदुःखातून वारावं लागतं, लग्नात राहायला लागतं. आम्हाला सगळ्या बाजूने आमच्या अडचणी आहेत. आम्हाला एकमेकाची देवाणघेवाण करायला लागते. आम्ही सगळेच मराठी पैसे वळले नाहीत, सगळेच ओबीसी पैसे वळले नाहीत. आम्ही सगळ्याला एकमेकाला आमचं जीवन मरणाचे प्रश्न आहेत एकमेकाशी. रोज आम्हाला एकमेकाचं भविष्यात, दैनंदिन जीवनात, दैनंदिन अडचणीत एकमेकाचे उभं राहायला लागतं. हे दाखवते ते 10-15 माकडे आहेत का त्यांचे. आणि आमचे बी, आमचे काय धाडा देत असे नाही, आमचे 10-15 जण आमच्यावरले जळत आहेत. हे फक्त यांच्या राजकीय फायद्यासाठी आमच्यात दिलं पेटून येईल, पण आमच्यात पेटत नाही. नसता गावखेड्यात आतापर्यंत काय झालं असतं?
कधीच ओबीसी आणि मराठा एकमेकाच्या अंगावर गावखेड्यातला जाणार नाही. काल भाषणामध्ये बहुतेक टीका केली शरद पवारांना टार्गेट केलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस असेल किंवा छगन भुजबळ, परंतु एकनाथ शिंदे असू दे किंवा नानाजी सावंत असू दे यांच्याविषयी तुम्ही काही एक शब्द देखील शब्द देखील बोलला नाही. पॉझिटिव्ह आहे तुम्ही त्या एकनाथ शिंदे आणि नानाजी सावंत म्हणजे त्यांचे सुरू करावं का लगेच. जे बोलल त्याला मी सोडत नाही. माझा पहिल्यापासूनचा रूल आहे, माणूस बोलला की मी वाजविलाच, मग तो मराठीचा असू नाही तर ते कोणाचा असू. मी बळच कोणाच्या वाटा कधीच गेलो नाही. मला एकदा दाखवून द्या की तो बळच आमच्या मागा लागला, एक बी दाखव. मी खुनशी नाही आहे, मी बळच भांडण करणारा माणूस नाही आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, पत्रकार बांधवांशी उत्तरं देणं किंवा चर्चा करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. एवढी पब्लिक जर दुसऱ्याकडे असते ना एखाद्याकडे, त्याने आत्तावर मरणाचा ढेगाणा केला असता. मी माझी पाठ नाही थोपटून घेत. एवढा मोठा लाखात करोडात समाज असतो, ती थोडीसुद्धा माझी नीट ढवळू दिलेली नाही, थोडीसुद्धा. मी वाईट पाऊल टाकतच नाही, कारण मी जाणतो राज्य कशासाठी आहे, कोणासाठी आहे, कायदा कशासाठी आहे, लोकशाही कशासाठी आहे, कायदा सुव्यवस्था का बिघडली नाही पाहिजे, कोणाची इच्छा आहे बिघडली पाहिजे, कोणाचं स्वप्न साकार. उगाच उठला आणि पळाला आणि लगेच बोलला, मी असं कधीच करत नाही. मी अंगावरही कोणाला घेत नाही. माझ्या अंगावर आलं की मी सोडत नाही. तो किती मोठा असू नाही, ते गुंडा असू नाही, फंड असू, मोजितच नाही मी त्याला. विधानसभेमध्ये नेमकी भूमिका काय असणार? म्हणजे आता लोकसभेला तर आईनं म्हणजे 11 नंबरला माघार घेतली, तर आता विधानसभेला फायनली तुमचं ठरलंय का? आणि 29 तारखेला तुम्ही आता सगळं उकरून काढायला लागले बाबा. आता काढ सगळं पाच कवा ना आमचा, इतक्या लोक सांगितलं. आता म्हणताय की एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपण भूमिका मांडली, परंतु वाशीत बोलून मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिलं होतं ना, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्र्यांबाबतीत बोलतो, पण मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्याबाबतीत तुम्ही बोलत नाही. तुम्ही मागच्या बाईट बघितल्याच नाही वाटतं. मी लय धुतो, पण आता त्यांनी 13 तारखेपर्यंत वेळ घेतलेला ऑगस्ट. का बोलून होते आधीच नाही दिल्यावर बघतो. आणि मी खरंच नाही इथून पाठीमागं चुकलेल्याला सोडलं नाही. मला बघा, मी तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो, मी पत्रकार परिषदा घेतो आणि बोलायचं म्हणून कधीच बोलत नाही. मी फक्त समाजाचं, मला कोणत्या नेत्याचं देणं घेणं नाही, कोणत्या आमदार मंत्र्याचं नाही, कोणत्या पक्षाचं बी नाही, काहीच देणं घेणं नाही मला. मी मित्रत्व करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलंच नाही. माझा समाज मोठा करायचा, माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, माझ्या समाजाचे लेकरं अधिकारी झाले पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन, बाकी कोणासाठी नाही. मग कोणत्या पक्षाचा असू दे, चुकला की हुकलाच, पण आता नाही, आता पाळणाच म्हणायचा. आता चुकला की पाळणाच. तुम्ही काल भाषणामध्ये हे म्हटले की या नेत्यांना मिळत लागणं की मी कुणाचा आहे. होणार हो काय खोटं बोललो का? काय याच्या आधीच असं होतं, मी तिकडं होतो त्या टायमाला. आधी तर म्हणले हे शरद पवारांचा माणूस, नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणले नाही नाही म्हणे ते एकनाथ शिंदेचा माणूस. त्यांना तिथं मेळ होकला त्यांचा, नाही म्हणले उद्धव ठाकरेचा माणूस. नंतर ते सगळं सोडून दिलं आणि कोणचा पक्ष आहे काय किंवा ते नाव माहिती आहे त्यांचंच हे म्हणी, तिथंही मेळ नाही लागला यांना. म्हणजे हा हे लयच वेगळे आहेत. आणि मी यांना कळालेलं आहे मी कोणाचा. फक्त आता ते होतंय का मनदूषित मराठ्याचं, होतंय का मनदूषित मराठ्याचं प्रयत्न करायला लागलेत. त्यांना माहिती आहे मी फक्त मराठ्यांचा महामालक मराठा, आणि मराठ्यांची शक्ती पुढं कोणाची सत्ता टिकू शकत नाही, कोणाचीच कसल्याच पक्षाची पावर नाही टिकू शकत. तुम्ही नेहमी म्हणता की समाजाच्या रेट्या पुढं कुठलंही राजकारण टिकत नसतं. तो रेटा द्यायची वेळ आलेली आहे. विधानसभेच्या तोंडावर मराठा समाज सगळं एकत्रित आलेला आहे. आता समाजाचा रेटा, आणि तुम्ही मुद्दामून आता एक गोष्ट बोलताय, गरिबांची लाट, गरिबांची लाट, म्हणजे गरीब समाजाचा रेटा आता बसणार सरकार का नाही बसणार? नाही दिल्यावर माझा आणखीनही तीच मनस्थिती आहे. माझी आणखीन नियत फिरलेली नाही. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. नाही तर एवढी पब्लिक असल्याच्या नंतर माणूस सहज बोलून जाणार लढायचं. मग मी आणखीनही सांगतो, मला माझ्या समाजाला, आम्हाला राजकारणात नाही जायचं, आमची इच्छा नाही. आमचं स्वप्न फक्त आहे आमच्या लेकरांना आरक्षण देऊन मोठं करायचं. तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय काय? आणि हे खरं आहे की या 75 वर्षात गरिबांची लाट कधीच आलेली नाही. कोणत्या नेत्याची आलेली आहे तुम्ही शोधा, तिथून कोणाच तरी नावाने लाट आलेली आहे. गरिबांची लाट कधीच आलेली ही पहिली अशी लाट आहे गरिबांची. आणि सगळ्या जातींना वाटतं आता की या लाटीत आपण सहभागी व्हायचं. मग जात कोणची असू द्या, 12 बलुतेदारांपासून, मुस्लिमांपासून, दलितांपासून, सगळ्या समाजाच्या लोकांची आता इच्छा आहे की एकदा होऊन जाऊ. ही गरिबांची लाट आहे. गरिबाची जर सत्ता आली तर गरिबाचे काम होते. आणि तुम्हाला जाहीर सांगतो मी आज या प्रेसच्या माध्यमातून, जर गरिबाची सत्ता आली तर कोणाच्याच आरक्षणाचाही प्रश्न राहणार नाही. कारण गरिबाला गरिबाची जाण असते. शेतकऱ्यांचा सुद्धा कोणताच प्रश्न राहणार, कारण गरीब ह्योच शेतकरी. तो जर तिथं बसला
शेतीचे सुद्धा प्रश्न राहत नाही. व्यवसाय करणारे सुद्धा शेतकऱ्यांचेच पोर आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा अडचणी येणार नाहीत, गरिबाची सत्ता आली. आणि व्यावसायिक गरिबांचे पोरं कसे बनवायचे, की गरिबाची सत्ता आल्यावरच बनू शकते. श्रीमंताचा माणूस श्रीमंताचंच पोरग व्यवसायाकडे नेणार. औद्योगिक विकास जे म्हणलं जातं ते औद्योगिक विकास फक्त मंत्र्याच्या पोराचाच होणार, गरिबाचा कवाच नाही. तो कवा बी वॉचमॅन म्हणून काठी घेऊनच राहणार. गरिबाची आली तर त्याच्या हातातली वॉचमॅनाची काठी सुटणार. मग आता ही विधानसभा पक्षापक्षामध्ये लढल्या न जाता सर्व पक्ष विरुद्ध गरिबांची लाट अशीच होईल. होणारच, कारण प्रश्नच गरिबाचे आहेत आणि गरिबांनी त्यांना तिथं ते प्रश्न सोडवण्यासाठी बसवले. पण गरिबाचे प्रश्न सोडवले जात नाही, म्हणून इथंही आता गरीबच आणि तिथंही गरीबच. ज्यावेळेस वरही गरीब आणि खाली गरीब राहील त्यावेळेस सगळा समान कारभार चालणार. शेतीचाही प्रगतीकडे शेतीचा बी व्यवसाय जाणार, शेतकऱ्यांच्या मालाभावाचा बी विषय मार्गी निघणार, पाण्याचाही निघणार, लाईटचाही निघणार, काहीच राहणार नाही. कारण जो इथं करताय शेतात, तो शेतात करताच जर तिथं गेला तर त्याला इथले प्रश्न माहिती आहेत. त्याला यांच्यासारखं बांधावर येऊन बघायची काही गरज नाही. यांच्यासारखं त्याला पूर जर आला तर विमानातून बघायची काहीच गरज नाही हेलिकॉप्टर. त्याला माहिती आहे आता किती आला असेल. ते मोजित आहेत, मिलीमीटर रान, पट्ट्या आणि लोखंडाचे पळते नुसते इथून ते पट्ट्या घेऊन. कामा धामाचे मोजित आहेत आणि पैसे नाही, फिशे नाही, काहीच नाही. आता बघा कोल्हापूरचे सांगलीचे किती हाल झाले, नुसत्या पट्ट्या घेऊन पळत आहेत लोखंडाच्या. मिलीमीटर मोजव, अलीमीटर मोजव, काय मोजित आहेत त्यांचे त्यांनाच माहीत आणि पैशाचा पत्ताच नाही. नुसते हिशोब करतात किती हजार कोटीचा झाला आणि कवाशिक टाकायची. 2 वर्ष लागणार तरी ते नुकसान भरपाई देणार नाही. तो पुरतं शेतकऱ्याचं वाटलं. आत्ता तातडीची गरज कशाला आपल्याला सगळ्याला? आता आपल्याला इथून बाहेर पडायचं. आता आपल्याला गरज आहे जेवण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. याला दैनंदिन गरजा म्हणते. आत्ता त्या लोकांना अडचण आहे, त्यांचा हातचा पैसा गेला, पिकं पण गेलं, पुरं पीक जळून गेलं, पैसे खिसरले होते शेतीत लावले ते पाण्यात गेले. आता पुरा आता गरज आहे त्यांना तातडीची. तुम्ही 2 वर्षांनी देणार, मेलक राहिले ते झालं का? कर्जबाजारी केली का, आत्महत्या, आणि परत तुम्हीच म्हणणार आम्ही कर्जमाफी केली. 2 वर्षांनी कशाला केली? इकडं पार वाटोळं झाल्यावर, आमच्या घराची राखरांगोळी झाल्यावर. शेतकरी कर्जबाजारी व्हायला हे सुद्धा करा. तुम्हाला द्यायचे ना, तातडीनं का देत नाही तुम्ही? उशीर का करता? त्यासाठी ईदलाच तिथं जायला पाहिजे, तरच महाराष्ट्र सगळ्यात पुढे जाणार. समाजाची लाट एक रात्रीतून एक दिवसातून होत नसते. गेल्या अनेक वर्षांचा आक्रोश एकत्रित येऊन ही लाट होते किंवा उठाव होतो. तुम्हाला वाटतंय की याचा आक्रोश लोकांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या परिस्थितीत समाज आहे? मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांचं स्वप्न जर साकार करायचं असलं तर ज्याच्या त्याच्या क्षेत्रात, ज्याच्या त्याच्या विषयात, ज्याच्या त्याच्या व्यवसायात त्यांना जर बदल करायचा असला, त्यांच्या लेकरात, त्यांच्या शेतीत, त्यांच्या व्यवसायात जे अनेक प्रश्न त्याचा जर बदल करायचा असला तर लोकांना आता मनातून उठाव करावा लागणार आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, तरच हे बदल होणार. आणि गरिबांचेच पोरं सगळ्या जातीला न्याय देऊ शकते, दुसरे कोणीच नाही. गरिबांचेच पोरं जर तिथं बसले तेच गरिबाला न्याय देऊ शकतात. त्यांना जातीवाद ही गोष्ट माहीत नाही. जातीवादाचे तुकडे करण्याची जबाबदारीनं, जातीवादाचे तुकडे करण्याचं जबाबदारीनं काम सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी केलेलं आहे. जबाबदारीनं ठरवून कोणी जातीवाद करायचा, कोणी नाही करायचा, कोणी दंगल पेटवायची, कोणी नाही पेटवायची, कोणी पुढं व्हायचं, पुढं कोणचे लोक घालायचे, हे निवेदनबद्ध जबाबदारीनं यांनी 75 वर्ष काम केलेलं आहे. गरिबाचे पोरं काम करणारे सगळ्या जाती धर्मातले जर तिथं गेले तर ह्यो महाराष्ट्रातला, देशातलं हे राज्य महाराष्ट्र असं असून की जातीवाद पूर्ण बंद झाला आणि देशात महाराष्ट्र सगळ्यात पुढे गेला विकासाच्या बाबतीत सुद्धा. फक्त गरिबाचेच पोरं तुम्हाला तिथं बसावं लागणार आहेत. आणि सगळ्या जाती धर्मानं या नेत्यांचं नाही ऐकता आता जातीचे पोरं मोठे करायचे. आपल्या राज्यात असणारे सगळे व्यवसाय, शेतीपासून सगळे, हे जर प्रगतीकडे न्यायचे असले तर गरिबाचे पोरं तिथं बसवायचे सगळ्यांनी पक्क ठरवलं पाहिजे. 100% बदल होणार आणि सगळ्यांच्या पुढच्या कायमच्या समस्या सुद्धा मिटणार. हे तुमचं स्वप्नच आहे. करणारच मी, सोडितच नाही आणला वर्गाड्याशिवाय. चल, धन्यवाद. मराठ्यांमध्ये मोठं प्रमाणात राजकारण असतं. असं असताना सगळेजण एक असं वाटतं की जेव्हा 28 तारखेला 29 तारखेला जो तुमचा प्लॅनिंग आहे तेव्हा तुम्ही सांगितलं उमेदवाराकडे लक्ष दिलं असं वाटतं का बरं अन्याय सहन करून घेते ना आता किती दिवस? जर समाजाचं 29 तारखेला ठरलं उमेदवार द्यायचं, त्या उमेदवाराला नाही दिलं तर त्यांनी ज्याला मत दिलं त्याने तरी काय केलं आतापर्यंत? यांना विरोधच केलाय. मग पुन्हा पुन्हा त्यालाच देऊन त्यांच्यापासून काही फायदा बी नाही. नेमका आमचा फायदा काय बा? निवडून दिलेल्या आतापर्यंत 75 वर्षातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारापासून आमचा फायदा काय? काहीच नाही.
तुम्ही काही केलंच नाही, तेच ऐकतो मी तर लहानपणापासून ऐकतो. वीज, रस्ते आणि पाणी नळ देणार, ते जेव्हा 75 वर्षापासून त्याच्या पुढंच जाणार. प्रत्येक भाषणात प्रत्येकाचं तेच म्हणणं, तुम्हाला पाणी देणार, वीज देणार आणि तुमचा विकास करणार. तेही भेटलं नाही. काहीच नाही. कुठे कुठे अहो काही पाडेत असे आहेत आदिवासी समाजाचे, तिथं आत्ताही 20-20 किलोमीटर जाता येत नाही. आत्ताही काय विकास केला आहे या 46 मतदारसंघावर. या राज्यातल्या आदिवासींचं निर्णायक मतदान आहे. त्यांना आणखीन रस्तेच नाहीत, आणखीन रस्तेच नाहीत. काय बाता मारता विकासाच्या. लोकांना ठरावं लागणार आहे. आपण विचारपूर्वक काम करून हे आपल्या कामाचे नाहीत. जरी यांनी दबाव आणला या राजकीय लोकांनी, कार्यक्रमाला जाऊ नको, मतदान करू नको, आणू द्या, त्याच्याच संग हिंडा. मतदानाच्या पिटीला तर चौकून गोल लावलेलं असतं, तिथे गेलं की पळलाच पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठा. बटनच त्याच्याकडून दाबायचे नाही. पाटील, तुम्ही आरक्षणाचा विषय मांडता आता मतदारसंघाची स्टडी सुद्धा तुम्ही केलेली. तुमच्या बोलण्यातून कळतं की एवढ्या मतदारसंघामध्ये एवढं निर्णायक आहेत, तेवढ्या मतदारसंघामध्ये तेवढी लोक आहेत. तुम्ही आता पूर्ण तयारी मानसिकताच केलेली सगळ्या गोष्टी. 29 आणखीन लय सांगणार आहे मी. तयारी का त्यांनी शिकेलंय मला, त्यांचे देत माझ्याकडे, ते शिकी देत मला. म्हणून तर त्यांना मग पोरं उरगाडा ना मी कोणाचा आहे तोवर ते पडूनच जाते. मग पोरं उड हे कोणाचं हे कोणाचं आहे, हे कोडून डोकं लावतो काय करतो, हे म्हणण्यात पडूनच जाते. मग म्हणते पडलो काय मी, तोवर निवडणूक होऊन जाणार. त्यांच्यात लय पाचका आहे, त्यांना कळन. ते जसं माझ्याबद्दल विचार करतात, याचं असं होईल त्याचं तसं होईल. आधी तुमचं सांभाळा म्हणा, ते सगळं इकडे येणार आहे का बाळ हुकल्यावर. आमची शक्ती कधी बी तिपटीनंच वाढणार. बघा तुम्ही, माझ्या सगळ्यांना वाटतं ही संधी जाऊन द्या. आता आम्हाला नाही साधलं ना, साधू द्या गरीबाला. हे खूप जणांचं म्हणणं. माया नाही राजकोटात मी देतो गप्पा गप सांगून, पण राजकारणात म्हणतात पुरं सांगायचं नसतं, तरी काही मी दाबून धरलंय. ते आता 29 तारखेला तुम्हाला सगळ्यात सांगतो. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.